श्री स्वामी समर्थ. तर आज आहे चंपाषष्ठी. पहिल्या दिवशी नागदिवे असतात आणि दुसऱ्या दिवशी सट असते, गावाकडे सट म्हणतात. तर ती सट आमचा कुलदैवत आहे खंडोबा मैलाचा. तुम्ही परवाचे व्हिडिओ बघितले असतील तर आम्ही त्याच्यासाठी आम्हाला घरामध्ये इथं आम्ही सटीसाठी सगळं काही सामान काढून घेतलेलं आहे भरीत करण्यासाठी. ही कोथिंबीर, हिरवे टमाटे, वांगे आणि ही आहे मेथीची भाजी आणि ही आहे कांद्याची पात, जावळाची पात म्हणतात त्याला. आणि ही आहे हिरवी चिंच. थोडीशी इतकं बोटूक घेतलं तरी बक्कळ झालं. आणि हिरवी चिंच, हिरवी मिरची आहेत, हिरवी मिरची आहेत. तर हे सगळं साहित्य घेऊन आई भरीत करून दाखवणार आहे तुम्हाला. आणि आमच्या घराच्या बाजूला बांधकाम चालत आहे त्यामुळे थोडंसं नजरअंदाज करा त्या आवाजाला. तर हे सगळं साहित्य घेऊन आई तुम्हाला मस्तपैकी भरीत एकदम पारंपरिक पद्धतीने, कुकरमध्ये नाही ते फक्त डेगचीमध्ये करून दाखवणार आहे. तर एकदम मस्त आहे, खलबत्त्यात कुटून भरीत एकदम छान होतो. तर ते भरीत कसं करायचं ते मी दाखवते आता. आई आज तुम्हाला बाहेर मस्तपैकी करंटच्या शेगडीवर चुलीवर केल्यासारखं छान वाटतं. इकडं बाहेर उजेडाला कशाची रिंग लाईट लागणार काही लागणार बघा. इथं छानपैकी शिजवायला घातली आईनं. वांगे, टमाटे आणि मिरच्या हे 3 वस्तू शिजवायला घालावं लागतात. आणि मग आता हे शिजल्याच्या नंतर भरीत किती भारी होतो बघा तुम्ही. आता गावाकडे अशाच पद्धतीने करतात. ते वाफवणं म्हणलं तर आदरंटी प्लेटवर करायचं नाही म्हणतात. ते असं पाण्यात घालून केलेलं त्याची चव लय भारी राहते. शिजल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. उकळलेले मला हिरवे मिरच्या तुम्हाला दाखवणं झालं नाही. हे असं बघा का, असं रुबवून घ्यायचे म्हणजे बारीक असं करून घ्यायचे. जरा मोठं मोठंच राहतंय भरीत म्हणल्यानंतर. बघू शकता वांगे सुद्धा मी पहिलं कुटून घेतलेले आहेत. वांगे खलबत्त्यामध्ये, टमाटे सगळे असं बारीक जरा मोठं मोठंच राहतंय असं कुटून घ्यायचं. आता मग कांद्याची पात, मेथीची भाजी, टाकायची भाजी आणि ही बघा कोथिंबीर आहे. हे तिन्ही पण आपण ह्याच्यातच थोडं थोडं उघड ठेसून घेऊ. असं थोडं थोडं पोळ टाकून घेते आई आता ह्याच्यामध्ये. हे भरीत केलेलं आहे. वांगे, टमाटे, कांद्याची पात, मेथीची भाजी वाटून घेतलेलं खलबत्त्यात छान मिक्स करून घेऊ आपण. तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरा, लसण आणि कोथिंबीरचं वाटण टाकून घेऊ. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊ आणि थोडीशी जिरे. काही गडबडीच्या वेळेस पटकन होणार आहे. किती छान फोडणी बसलेली आहे. इथं बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, करून कोथिंबीर टाकून घ्यायची. आता ही फोडणी जे घातलेली आहे ना, ही फोडणी ह्याच्यावर टाकून घेऊ आता मस्तपैकी. छान होतंय भरीत एकदम मस्त. फोडणी एवढीच राहते, एकदम भारी भरीत होत आहे बघा. भरीत सुद्धा झालेला आहे, रोडगे झालेले आहेत. हे बघा किती मस्त झालेलं आहे भरीत, एकदम मस्त. खायला खूप छान, वर्षातून एकदा बनतंय हे भरीत. अशी चव बार बार येत नाही. प्रत्येक वेळेस आपण करून बघा अशी चव येत नाही. यासाठीचं काय राहते की खूप छान चव येते यायला. देवाला निवेद ठेवून घेऊ. आता इथं आपण रोडगे करून घेऊ मस्तपैकी. ज्वारीचं पीठ असं चुरून घेतलेलं आहे. कुणाच्या इथं बाजरीचे असतात, कुणाच्या इथं ज्वारीचे. आता मी ज्वारीचे रोडगे करून घेणार आहे. बघा एवढंसं चिपटं घ्यायचं आणि बघा आई हातावर कसं करताय. ह्याला पाणी लावायचं नसते त्यामुळे बघा आईने कसं केलेलं आहे. हातावरच एकदम एक साईजचे करायचं आणि तव्यावर टाकून घ्यायचे. असं पीठ लावला तरच पाणी लावायचं, नाही तर काही लावायची गरज नाही. बघा आई इथं करत आहे रोडगे. हातावरच हिंग तसं करून घ्यायचं म्हणजे देवाला निवेद ठेवायचं राहते ना, त्यामुळे. हे बघा असं. आता आपण हे उलटून घेऊया हळूहळू. बघूत आता. हे बघा किती मस्त भाजले बघा. हे अशी छान राहतात देवाला करायला आणि खायला पण खूप छान लागतात हे रोडगे. येळवशीला पण असंच करतात रोडगे. थापण्याची पद्धत बघू शकता तुम्ही, सगळीकडून एकदम एकसारखं येते आणि अशा प्रकारे थापायचं. हे बघा असं. हे बघा 5 निवद झाले एकदाच. छोटे निवर्गे बी म्हणतात त्याला. किती छान फुगलेला आहे बघा. ते चिपट्या एवढे 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 खंडोबाचे. आता छान असं भाजून घेऊया आपण मस्तपैकी आणि देवाला निवड ठेवून घेऊ. मग बघू शकता आई इथं सगळं देवाला नैवेद्य मांडून घेत आहे. अशी छान रोडगे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आता सगळ्यावर भरीत लावून घ्यायचं आपण. आणि ते मोठे रोट म्हणून बी करतात, रोडगे म्हणतात त्याला. आपण मोठे रोडगे आणि छोटे रोडगे म्हणून करतात. वर तूप टाकून घ्यायचं थोडं थोडं. खूप छान चव लागते रोडग्याची तुपाची. आणि तूप लावलं तर रूप येते आणि देवाला तूप लावतातच. तर तशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे. इथं बघू शकता आमचे खंडोबा देव इथं बसलेले आहेत आसनावर. आणि छानपैकी तो का भंडारा ते उधळून घेऊन असं नैवेद्य ठेवून घेतलेला आहे. आपण सुद्धा आम्ही सगळे पाया पडून घेतो. आणि येळकोट येळकोट जय मल्हार. सटीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघू शकता आपण आणखी एक वेळा छानपैकी भंडारा उधळून घेऊ देवावर. तर तुम्हाला सुद्धा हा आजचा व्हिडिओ आवडला का भरीत रोडग्याचा, नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा. आणि तुम्ही सुद्धा भरीत रोडगा नक्की करून खाऊन बघा
आणि आमच्या पद्धतीचा, आणि नक्की सांगा कसा वाटला ते व्हिडिओ. लास्टपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद.